ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा. कुठे जायचंय आपल्याला इतकं लांब? आपल्याला तर इथेच राहायचंय. रस्ता कितीही लांब गेला तरी आपलं मूळ आपल्याला कधी सोडून चालत नाही. संस्कृतीपासून कितीही लांब जाण्याचा प्रयत्न केला तरी संस्कृतीच्या पाऊलखुणा आपल्याला जपल्या पाहिजेत आणि जोपासल्या पाहिजेत, पुढच्या पिढीला दिल्या पाहिजेत. आपण एक व्हिडिओ बघितला, नाश्त्याचे 10 उत्तम प्रकार. त्याच्यातले 2 प्रकार बघितले. आज आपण तिसरा प्रकार बघणार आहोत. उपीट कसं करायचं. पोटभरतीचा प्रकार, थोडासा दाक्षिणात्य शैलीने जाणारा हा प्रकार असतो. रव्याचे उपीट केलं जातं. रव्यामध्ये आपल्याकडे 3 प्रकार असतात. एक एकदम बारीक रवा, दुसरा मध्यम रवा आणि तिसरा जाड रवा, केशरी रवा असं सुद्धा म्हणतात. कुठच्याही रव्याचं तुम्ही उपीट केलं तरी चालेल. पहिल्यांदा तो खमंग खरपूस भाजून ठेवायचा. मग तुम्हाला ऐन वेळेला पटकन तुम्हाला हे उपीट तयार करता येतं. तेल गरम करून घ्यायचं. कढई लोखंडाची असली तरी चालेल, तांब्या पितळीची असली तरी चालेल. कढई मात्र आतनं हवी. आणि बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली मिरची, थोडीशी उडीद डाळ, आणखीन काय लागतं, कढीपत्ता हवाच आणि खोवलेला नारळ. बाकी काही विशेष मसाल्यांची गरज नसते. कढई घ्यायची, तेल गरम करायचं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा मोहरी तडतडून घ्यायची, त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालायचा, त्याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा, त्याच्यामध्ये मिरच्या घालायच्या, त्याच्यानंतर कांदा घालायचा आणि कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत छान परतून घ्यायचा. आणि हे परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. कांदा जेव्हा तुम्ही तेलात फ्राय करताना तेव्हा तो असा सुकट होतो आणि त्यामुळे तो उपिटात जेव्हा पडतो तेव्हा तुम्हाला त्याचा नंतर घशाला खेपतो नंतर. त्यामुळे त्याला थोडंसं पाण्यामध्ये शिजवून घेतलं तर तो कांदा शिजताना असा मऊ होऊन राहतो आणि त्याला एक छान बाईट मिळतो. मिरच्या तर घालायच्याच आहेत, त्याचाही खमंगपणा, त्याचाही ठसका. जर आवडत असेल तर आलं किसून घ्यायचं, मिक्सरला लावून नाही घ्यायचं. त्याचे असे दोरे मिळाले पाहिजेत. असं आलं किसून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात आधी भाजून ठेवलेला रवा पुन्हा एकदा छान गरम करायचा. गरम करतानाच भाजतानाच लक्षात येत जातं की तो खमंग भाजलाय की नाही. जेव्हा तुम्ही पहिलं उलटणं फिरवता तेव्हा ते ज्या पद्धतीने फिरतं आणि नंतर जसा रवा मोकळा होत जातो तसा तसा तो तुम्हाला त्याच्यामध्ये हलकेपणा ढवळतानाच समजत जातो. गॅस मोठाच पाहिजे आणि नंतर त्याच्यामध्ये घालायचं दूध. निरसं दूध जर तुम्ही त्याच्यात घातलं आणि पाणी असं एकदम ओतायचं आणि मग त्याच्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे ते सगळं त्या रव्यामध्ये आतमध्ये शोषलं जातं. मीठ घालत असताना साखर पण घालायची. थोडीशी साखर घातली तर हा गोडपणा एक छान चव देत असतो. आणि हे सगळं झालं, शिजमजलं, रटमटलं की एक झाकण ठेवून छान खमंग वाफ काढायची. त्यामध्ये जो रवा असतो ना त्याच्यात ते पाणी आणि दूध असं आत मुरलं पाहिजे, मग तो असा फुलतो. बिर्याणीचा राईस कसा फुलतो तसा हा उपीट जे असं फुलवून घेता ना तुम्ही तेव्हा त्याला खमंगपणा अधिक चांगल्या रीतीने येत असतो. नंतर त्याच्यावर ओली चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चॉप केलेला टोमॅटो घालायचा आणि वरनं लिंबू पिळायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. आणि खाताना पुन्हा तुम्हाला जे गार्निश करायचे ते करा. नाही घातली शेव तरी चालते, पण मला शेव आवडते. वर बटाटा शेव, आलू भुजिया असतो ना, मस्त लागतो. त्याच्याने थोडंसं लिंबू पण पिळायचं आणखीन, जसं गरज लागेल तसं. आणि हे 1 प्लेट, 2 प्लेट, 3 प्लेट सुद्धा उपीट मी खातो. आता ह्या 2-3 प्लेट उपीटने पोट एवढं गच्च भरलेलं असतं आणि त्याच्यावर जर घेतलं तर ताक, मस्त संध्याकाळपर्यंत टाकी फुल, रिझर्व लागणारच नाही. मग सकाळी 10-10:30 वाजता असा तुम्ही नाश्ता केलात तर तो संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेवढ्या एनर्जी लेवल्स हाय ठेवायला पाहिजेत तेवढ्या त्या हाय राहतात. आणि मग संध्याकाळनंतर तुमच्या शरीरातली एनर्जी ही लॉस व्हायला लागते. मग पुन्हा चरचरून भूक लागते. मग पुन्हा रात्रीचं जेवण संध्याकाळी 6-6:30 वाजता जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला पुन्हा एकदा आनंद मिळणार असतो. रिकाम्या पोटी भरपेट खाण्याचा. रिकाम्या पोटी भरपेट खाणं म्हणजेच आनंद. आणि आनंदासाठी जगणं जर करायचं असेल तर सकाळचा नाश्ता मस्त चवीचा पाहिजे, जसं आजचं उपीट. धन्यवाद.